श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजची रेसिपी आहे काकडीचे थालीपीठ. सो त्यासाठी आपण एक ठेचाची एक रेसिपी आहे. आधी मिरची, लसूण, जिरा आणि कढीपत्ता आपण छान बारीक वाटून घेऊया. त्यानंतर कृतीमध्ये आपण किसलेली काकडी घेऊया. किसलेल्या काकडीमध्ये आपण टाकूया छान हिरवागार कोथिंबीर आणि कोथिंबीर टाकली की आपण त्यात टाकूया तीळ, ओवा आणि बनवलेला मिरचीचा ठेचा. छान आपण 3 पीठ घेणार आहोत. यात गव्हाचे पीठ घेणार आहोत, ज्वारीचे पीठ आणि डाळीचे पीठ, चण्याची डाळ जे बेसन आपण घेतो ना, ज्वारीचे पीठ आणि बेसन, डाळीचे पीठ. त्यानंतर आपण त्यात टाकूया जरा मसाले, हळद, तिखट आणि धने पावडर भरपूर, आणि शेवटी चवीपुरतं मीठ. काही लोकांची छान सवय असे हातानेच टाकतात. आणि आपण त्याला छान एकजीव करून घेऊया. आपल्याला हे थालीपीठ थापायचे आहे, सो आपण सैलसरच भिजवणार आहोत. थोडं पाणी घालून आपण भिजवूया पीठ. पावसाळा आलेला आहे, वातावरण थंडगार झालेलं आहे. छान गरम गरम काकडीचे थालीपीठ करून खा. थोडं आपण आणखी पाणी घेऊया आणि असं सैलसर पीठ भिजवून घेऊया. सैलसर पीठ झालं की आपण छान त्याला पुन्हा एकजीव करून घेऊया आणि तोपर्यंत तवा तापत ठेवूया. असं पीठ दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवर. छान सैलसर भिजलेलं आहे पीठ. तवा तापलेला आहे, त्यावर एक आपण असा तेल स्प्रेड करूया तव्यावर आणि छान काकडीचे थालीपीठ थापून घेऊया. आपण गोळा टाकलेला आहे, त्याला छान पसरून घेऊया हाताने. मंद आचेवर शिजू देऊया थोडा वेळ, 5-7 मिनटं. त्यानंतर आपण त्याला पलटून घेऊया. थोडं झाकून पण ठेवूया. झाकून झाल्यावर आपण काढूया. बघा छान शिजलेला आहे. एका बाजूने आपण पलटून दुसरी बाजू घेऊया. त्या बाजूने पण छान शिजू देऊया. थोडं तेल घालूया त्यावर. मस्त छान गरम गरम काकडीचे थालीपीठ व्यवस्थित आपण भाजून घेऊया आणि आपले थालीपीठ तयार आहे. छान लोणच्यासोबत पावसाळ्याचा आनंद घेत आपण थालीपीठ खाऊया. मस्त झाले. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. काकडीचे थालीपीठ.